पंजाब और हरियाणा के किसानों के दिल्ली में चल रहे आंदोलन के समर्थन में अहमदनगर जिले के अकोले तालुका में हजारों किसानों ने सड़कों पर उतरकर प्रदर्शन किया। इस आंदोलन में अखिल भारतीय किसान संघर्ष समिति के कार्यकर्ताओं और किसानों द्वारा लाई गई सब्जियां अकोले तहसील कार्यालय के सामने डाली गई और किसानों ने क्यों न लूटे मुफ्त जैसे नारे भी लगाए। किसान सभा ने कृषि विधेयक को वापस लेने की जोरदार मांग की है। इस मोर्चे के दौरान अकोले पुलिस ने सुरक्षा कारणों से एक बड़ा सुरक्षा बल स्थापित किया था। नवभारत समाचार धुलिया महाराष्ट्र से चिन्मय देवरे। दिल्ली या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं जबरदस्त आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये 3 शेतकरी आतापर्यंत शहीद झाले। आपल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सर्वप्रथम मोदी सरकारचा अत्यंत कडक शब्दात निषेध करत असताना या 3 शेतकऱ्यांना आम्ही सलाम करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्याला हा शेतीमाल शांतपणाने हातात अगोदर घ्यावा, काही करू नका, हातात घ्या, सगळ्यांना हातात द्या। दिल्ली येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने संबंध देशभर आणि राज्यभर आज आंदोलनाची हाक दिलेली आहे। आज अकोल्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे। जबरदस्त मोर्चा सर्व पक्षीयांच्या सर्व संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर होतोय। केंद्र सरकारने जी अमानुष अशा प्रकारची दडपशाही शेतकरी आंदोलनावर सुरू केलेली आहे आणि हे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न केलेत, त्याचा आम्ही अकोलेकर वेगवेगळ्या सगळ्या पक्षांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि हे 3ही शेतकरी विरोधी कायदे आणि वीज विधेयक हे तातडीने सरकारने मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी